अहो गाडी कुठे गेलता? एवढ्या उन्हात कशाला फिरायला लागलाय? या बसा इथं, बसा आपण बोलूया थोडा वेळ. बचत गट वय बर, आमची जवळ ती काय हलती. या बाहेर बोलणं बरं वाटत नाही. बसा गप्पा मारत. होय करत असल, काय माहिती. आम्हाला कुठं बोलवले? नाही बोलवले ना. नाही बोलवलं तर नाही बोलवलं. आता कुठं आमचं तिच्या इतमानं काय नडा लागलं या. नाही बघा, मी कुणाचं चौकशीच करत नाही. त्यांची चौकशी करून कुठं आपल्याला, त्यांना वाटतंय आपण आम्ही काय म्हणतात ते गावंढळ आहे, ती शिकलेली आहे. बघितलं ना, जाईल तिथं जीन्स घालत्या, टी शर्ट घालत्या. आणि आम्हाला बघा पहिल्यापासून सासूनं घालू दिलं नाही, नुसती साडी नेसत जा म्हणते. आणि काय म्हणतात तसं कानामागणं आली आणि तिकड झाली. जरा पत्ता लागू देत नाही कुणाला. सासूला एवढं चहाचा कप देते का बघा जावा, तरी पण तीच चांगली आहे. तुम्हाला माहित नाही तरी सुद्धा तीच चांगली आहे. आमच्याबद्दल जेवढं ते सासूच्या मनात हे नाही ना, आमच्याबद्दल नुसतं द्वेषच आहे. नुसतं बघल तेव्हा फान करत असते सासू. आणि एवढं करून सुद्धा, आणि तिला वट तोंड असं मिटून बसायला लागतं या तिच्यासमोर. तू बोलू देत नाही. 4 भांडी जास्त आणली ना व, त्याचा परिणाम आहे हा. आम्हाला लगेच म्हणायचे काय बोलू नको तिला, तिनं तुझ्यापेक्षा लय जास्त प्रपंच घेऊन आल्या. मग आता परपंच घेऊन आल्या म्हणून आपण काहीच बोलायचं नाही तिला. जाऊ दे, मरू दे. कुणाच्या ह्याच्यात लक्ष देत नाही. होय अहो ती ते सांगायचं राहिलंच तुम्हाला. होय ती 4 वेळा पळून गेली की पोरगी. ठरलं आता लग्न. कुठं आम्ही कशाला बोलावं? आम्ही नाही बोलत. कशाला सांगायचं आपण कुणाला काय. आपल्याला काय करायचं, जे करल ती भरल. आणि बघा की असं इकडच्या कानाचं इकडं खबर लागू दे, बिलकुल. लय चॅप्टर आहे तशी. होय. आणि आणि लोकांचं बघा जाऊ लगेच इथनं तिथनं गाव बोबाटा केली असती. 4 दिवस घरातनं बाहेर निघली नव्हती.